गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, आपल्या या मनुष्याचं आयुष्य आहे ना, या मनुष्याच्या आयुष्यामध्ये असं म्हणतात की जन्मापूर्वी सर्व काही गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात। म्हणजे जो भगवंत या देहाचा कर्ता करविता आहे ना, या भगवंताच्या मर्जीशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही। म्हणजे जेव्हा झाडाचं पान जेव्हा जमिनीवर येतं ना, त्याच्यासाठी सुद्धा भगवंताची मर्जी लागते। म्हणजे भगवंताच्या मर्जीशिवाय काही आपल्या जीवनात होतं का बरं? काहीच नाही ना। पण आता तुमच्या जीवनामध्ये असा प्रश्न निर्माण झालेला असेल की जर भगवंताच्या मर्जीशिवाय जर काही होत नसेल तर मग मनुष्य वाईट कर्म कसा करतो? ती भगवंताची मर्जी असते का? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या आयुष्य आहे ना, या आयुष्यामध्ये जेवढे तुम्ही सुंदर कर्म कराल ना, जेवढे श्रेष्ठ कर्म कराल तेवढे तुमच्या जीवनामध्ये पूर्ण तुमच्या मृत्यूनंतरचा प्रवास आहे ना, तो सुखमय होणार आहे। आणि आत्तासुद्धा तुम्ही जर हा कलियुग आहे ना, या कलियुगाचं एक उत्तर आहे की जर तुम्ही चांगले कर्म केले ना तर तुमच्यासोबतसुद्धा चांगलं होणार आहे। म्हणून भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना की ज्याचा जन्म झाला आहे त्याचा एक ना एक दिवस मृत्यू आहे ना, हा निश्चित ठरलेला आहे। जो जन्म घेतो तो एक दिवशी नक्कीच मरतो, हे कटू सत्य आहे ना। आणि प्रत्येक मनुष्याच्या भाग्यामध्ये अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत की जन्माला येण्याच्या अगोदरपासून निर्धारित केलेल्या असतात, त्या आपण आज पाहणार आहोत। ज्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे मनुष्याचा जन्म कधी आणि कुठे होणार आहे, कोणाच्या घरी आहे, हे अगोदरच ठरलेलं असतं। म्हणजे हे आपल्या हातात आहे का बरं? नाही ना, की आपण जन्म आपल्या इच्छेनुसार घ्यावा। जर असं असतं ना तर प्रत्येकानं श्रीमंताच्याच घरी जन्म घेतला असता। म्हणजे ही भाग्याची गोष्ट आहे ना, आणि या भाग्याच्या मागे आपले कर्म जोडले गेलेले आहेत। आणि याच 5 कर्मांच्या आधारे आहे ना हे भाग्य बनत असतं। म्हणजे काय बरं? म्हणजे आयुष्यामध्ये आपण कसे कर्म करतो त्या कर्मानुसार आपला दुसरा जन्म ठरत असतो। आता दुसरी गोष्ट पाहूया की मनुष्याचा विवाह कधी होणार आहे, कुठे होणार आहे, कोणासोबत होणार आहे। कधी कधी तुम्ही पाहिलं सुद्धा असेल की तुम्हाला विवाह कोणा दुसऱ्यासोबत करायचा असतो आणि तुमचा विवाह कुठल्या दुसऱ्याच व्यक्तीसोबत होतो। म्हणजे हे सर्व विधिलिखित आहे। आणि तिसरी गोष्ट, मनुष्याकडे धन संपत्ती रुपये पैसे किती असतील ना तर हे मेहनत तर सर्वजणच करतात, पण श्रीमंत तर प्रत्येकाला मानायचा असतो। परंतु काही लोक असतात ना ज्यांना ताबडतोब यश मिळतं, तर काही लोक असतात ना त्यांना उशिरा यशस्वी बनतात। म्हणजे अशा प्रकारे मेहनत करून काही लोक लवकरच श्रीमंत बनतात, तर काही लोक असतात ना तेवढीच मेहनत करून सुद्धा फक्त त्यांचा रोजचा खर्च चालू शकेल एवढेच धन कमवू शकतात। म्हणजे कधी कधी कोणाला आकस्मिक धनाची प्राप्ती होते, तर कधी कधी कोणाला त्यांच्या वाडवडिलांची संपत्ती मिळते। म्हणजे आता आपण पाहूया चौथी गोष्ट ही आहे की मनुष्य किती बुद्धिमान आहे, किती विद्वान आहे, किती ज्ञानी असेल,
एक गुरु त्याच्या सर्व शिष्यांना सारखीच विद्या प्रदान करत असतो, परंतु जो बुद्धिमान शिष्य असतो ना, तो त्या विद्येला लवकर ग्रहण करतो, परंतु जो कमी बुद्धिमान असतो तो त्याच्या बुद्धीनुसार कमी शिक्षेला ग्रहण करतो. म्हणजे देवाने मनुष्याला एकसारखंच बनवलेलं आहे. सर्वांची शरीराची रचना एकसारखीच केलेली आहे. एक डोके, दोन डोळे, एक नाक, एक तोंड, म्हणजे विचार करण्यासाठी आपल्याला मेंदू दिला, यामध्ये बुद्धी दिली. आणि या जगामध्ये कोणी जास्त बुद्धिमान आहे तर कोणी कमी बुद्धिमान आहे. तर काही लोक मूर्खाच्या श्रेणीत सुद्धा येतात. आता पाचवी गोष्ट पाहूया. ती पाचवी गोष्ट म्हणजे मनुष्याचा मृत्यू कधी, केव्हा होईल, कुठे होईल. म्हणजे मनुष्याचा मृत्यू आहे ना, हा त्याच्या जन्म घेण्यापूर्वीच त्याच्या भाग्यामध्ये लिहिलेला असतो. म्हणजे ज्या आपण या 5 गोष्टी पाहिल्या ना, या 5 गोष्टी मनुष्याने जन्म घेण्यापूर्वी देवाने मनुष्यासाठी निर्धारित केलेल्या असतात. आणि या गोष्टी अटळसुद्धा आहेत. या गोष्टींना कुणीच बदलू शकत नाही. म्हणजे काय बरं? म्हणजे भाग्य बनतं ते कर्मापासून. त्यामुळं कर्मप्रधान आहे आणि मागील जन्माच्या आधारावरच आपले हे भाग्य बनत असतं ना. म्हणूनच समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये किती जरी दुःख जरी आलं ना, तरी मनुष्याने कर्माने वागायला हवं. जो कर्माने वागतो ना, दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करतो, त्याचा पुढील जन्म धनवानच येतो. आणि हे धनवान आहे ना, बघा कधी कधी कोणाच्या आयुष्यामध्ये एवढं धन असतं ना, म्हणजे गडगंज श्रीमंती असते, सर्व काही सुविधा असतात, पण तरीसुद्धा त्यांचं वागणं आहे ना भरपूर नम्रपणे असतं. आणि जिथे नम्रपणा असते ना, तिथे लक्ष्मीसुद्धा टिकत असते. आणि नारायणसुद्धा घर सोडून कुठे जात नाही. आता तुम्ही म्हणाल की लक्ष्मी आणि भगवंत जर एक ठिकाणी राहत असतील तर मग मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख येणार नाही का? नक्कीच दुःख येणार. जरी लक्ष्मी आणि भगवंत जरी एकाच ठिकाणी जरी असतील ना, तरीसुद्धा प्रत्येक मनुष्याला सुखदुःखाचं जीवन ठरलेलं आहे. पण जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये दुःख येतं ना, तेव्हा त्या दुःखाची तीव्रता कमी करण्याचे काम माझा भगवंत करत असतो. हे जेव्हा मनुष्याला कळेल ना, तेव्हा भरपूर प्रश्नांची उत्तरं मिळतील. बघा आता कालच श्रीराम नवमी झालेली आहे. आणि या श्रीराम नवमीला आपण ब्रह्ममुहूर्तावर उठलो का? कधीतरी आपण या गोष्टीचा विचार करायला हवा की आपण नुसतं श्रवण करतो, एका कानाने श्रवण करतो, दुसऱ्या कानाने सोडून देतो. मग हे असं किती दिवस चालणार आहे बरं? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तू दुसऱ्याची बदलण्याची गरज नाही, दुसऱ्याच्या बदलण्याची तू अपेक्षा करू नकोस. तू स्वतः तुझ्यापासून सुरुवात कर. जेव्हा तू दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो ना, तेव्हा उरलेली बोटे तुझ्याकडे असतात. म्हणून हा छापा काटा आहे ना, एक ना एक दिवस तुझ्या बाजून सुद्धा लागणार आहे. परंतु तू स्वतः अगोदर बदलायला हवं. म्हणून भाग्य आहे ना, ते भाग्य कसं बदलतं आणि भाग्य कशा प्रकारे लिहून ठेवलेलं असतं ते आपण एका उदाहरणाद्वारे पाहणार आहोत. एक विद्यार्थी परीक्षा देतो. तो विद्यार्थी प्रश्नांचं उत्तर ज्याप्रमाणे लिहितो ना, त्याच प्रकारे शिक्षक त्याला गुणसुद्धा देतात. इथे परीक्षार्थी एक कर्मणी आहे आणि जो त्याचा कर्म करत आहे ना, आणि शिक्षक विधाता आहे जो त्या विद्यार्थ्याला त्याच्या कर्मानुसार गुण देत आहे. अर्थातच त्याच्या कर्मानुसार त्याचं भाग्य लिहित आहे. म्हणजे ज्या उदाहरणाद्वारे कर्म आणि भाग्यामधील फरक समजला असेल ना, कर्मानेच भाग्याची उत्पत्ती होते. म्हणजे अनेक ग्रंथामध्ये, अनेक पुराणांमध्ये याबद्दल वर्णन देण्यात आलेलं आहे की मागच्या जन्मामध्ये केलेल्या कर्मानुसार या जन्मात आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. आता
काही कर्माची फळं आहेत ना, ही त्याच जन्मामध्ये मिळतात. परंतु ज्याप्रमाणे एखादं पात्र जर छोटं असेल आणि त्यामध्ये भरणारी वस्तू ही जास्त असेल, तर त्या वस्तूला दुसऱ्या पात्रामध्ये भरलं जातं. त्याचप्रमाणे मनुष्याचे जर कर्म आयुष्य कमी असेल तर आणि त्याचे पाप पुण्य जास्त असतील, तर देव त्या पाप पुण्याचं फळ आहे ना, त्याला पुढच्या जन्मामध्ये देत असतो. म्हणजे मनुष्य कर्म करण्यासाठी फक्त स्वतंत्र आहे ना, बाकी कर्माचं फळ देव त्याला देतच असतो. चांगले कर्म चांगल्या भाग्याला बनवतात. अर्थातच चांगले कर्म चांगल्या भाग्याचे निर्माण करत असतात. आणि म्हणूनच मनुष्यानं नेहमी चांगले कर्म करत राहायला हवे, जेणेकरून त्याचे भाग्य चांगले बनेल आणि त्याच्या जीवनामध्ये नेहमी सुख समाधान असेल. आता हे भाग्य कसं बनतं बरं? आपण कोणते कर्म करायला हवेत? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्या पद्धतीने समर्थांचे विचार आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात, तेव्हा आपल्या हृदयामध्ये एक विलक्षण ज्योत आहे ना, ती निरंतर पेटत असते. ती ज्योत आपल्याला सांगत असते ना, या दिव्यामध्ये तू तेल कधीच संपूर्ण देऊ नकोस. आणि ते तेल असतं ना, ते तेल सुख समाधानाचं असतं. आणि हे सुख समाधान आहे ना, ते मिळतं कधी बरं? जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण एखाद्याला मदत करतो, भुकेलेल्याला अन्न देतो, तहानलेल्याला पाणी देतो. हे कर्म आहेत ना, सर्वात श्रेष्ठ आहेत. म्हणजे कारण जर मनुष्याने वाईट कर्म केले, तर त्या वाईट कर्मामुळं त्याचं भाग्यही वाईट बनेल आणि दुर्भाग्यशाली मनुष्याचं जीवन नरकासमान असतं. म्हणजेच अनेक कष्ट आणि त्रास सहन करत असतो. ज्या प्रकारचे तुम्ही बियाणे पेराल ना, त्या प्रकारचे तुम्हाला फळसुद्धा मिळणार आहे. जर तुम्ही एखादं फूल झाड किंवा फळझाडं लावलं असेल, तर त्यापासून तुम्हाला फुलं किंवा फळच मिळणार आहेत. आणि जर तुम्ही एखादा काटेरी वृक्ष लावला, तर त्यापासून तुम्हाला त्रास देणारे काटेरी वृक्ष मिळणार आहेत. म्हणजे त्या वृक्षापासून तुम्हाला सावली तर मिळेल, परंतु शरीराला त्रास देणारे काटे आहेत ना, ते सुद्धा त्या वृक्षापासून तुम्हाला मिळतील. त्याचं प्रमाण वाईट कृत्य, वाईट कर्म आहेत ना, हे थोड्या वेळासाठी सुख प्रदान करतात, परंतु त्या वाईट कर्माचं फळ जे नंतर मिळत असतं, ते फळ मनुष्याच्या अधोगतीचं, मनुष्याच्या नाशाचं कारण बनतं. ते फळ आहे ना, मनुष्याला त्या काट्याप्रमाणे टोचत असतं आणि मनुष्याला ते अनेक पीडा देत असतात. म्हणजे काय बरं? म्हणजे कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये आपण सुद्धा बघतो की बघा, एखाद्याकडे भरपूर संपत्ती येते, एवढा धनवान होतो, भरपूर गाड्या बंगले, पैसा पाणी सर्व काही असून सुद्धा घरामध्ये असा एखादा व्यक्ती त्याचा आजारी पडतो ना, त्या पैशाचा काहीच उपयोग होत नाही. म्हणजे ते क्षणिक सुख काही कामाचं आहे का? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, बघा, माझ्या भक्ताला जर सुख द्यायचं असेल ना, तर ते आयुष्यासाठी पाहिजे, आयुष्यभरासाठी पाहिजे. या क्षणिक सुखासाठी काय करायचं बरं? म्हणजे असं म्हणतात ना की एखाद्या चार्जिंगची बॅटरी असेल, जर ती चार्जिंगची बॅटरी आपण चार्ज केली, 1 तासासाठी चार्ज केली, तर ती चार्जिंगची बॅटरी आहे ना, ती 1 तास पुरेल. पण तिचं चार्जिंगची बॅटरी असेल, ती आपण जर मोठी घेतली आणि मोठी जर चार्ज केली ना, तर ती 12 ताससुद्धा टिकेल. म्हणजे देवाने ज्याला जितकं जीवन दिलं आहे ना, तेवढंच आयुष्य तो जगत असतो. जो जितक्या दिवसांसाठी आला आहे, तो या पृथ्वीवर तेवढ्या दिवसांसाठीच राहतो. म्हणजे कोणत्या गोष्टीचा अभिमान करायचा, कोणत्या गोष्टीचा घमंड करायचा? म्हणजे रुपया, पैसा, धन संपत्ती आज आहे आणि उद्या नाही. राजापासून रंक बनण्यामध्ये वेळ लागत नाही आणि देवाच्या मर्जीशिवाय झाडाचं एक पान सुद्धा हलत नाही.
समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आळे देवाजीच्या मना तेथे कुणाचे चालेना. जर भगवंताच्या मनामध्ये तुमच्या अधोगतीचं कारण बनायचं असेल ना, तर तुम्हाला एका क्षणात तुमच्या राजाचा रंक बनवून टाकेल. आणि त्याच्या मनामध्ये जर आलं तर रंकाचा राजा तुम्ही कधी होऊन जाल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, भगवंताच्या मनाला समाधान वाटेल ना, भगवंताला आनंद होईल असं मनुष्यानं वर्तन करायला हवं. कारण करता करविता तोच आहे ना. जर करता करविताच आपल्यावर रुसला ना, तर मग आपली खैर नाही. आपले जीवन अधोगतीलाच जाणार, आपल्या जीवनात संकटच निर्माण होणार. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, बघा एक गोष्ट लक्षात असू द्या की मनुष्य ही धरती सोडून कधी निघून जाईल ना, हे कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळं मनुष्य जेव्हापर्यंत पृथ्वीवर आहे ना, त्याने देवाची भक्ती करत राहायला हवी, चांगले कर्म करत राहायला पाहिजे. म्हणजे परोपकार दान धर्म करत राहिलं ना, तर मनुष्याचं कल्याणच होऊन जाईल ना. समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये पडणारा हा साधा प्रश्न की चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो. म्हणजे कुठल्याही चांगल्या व्यक्तीला देव कुठल्या तरी चांगल्या हेतून या पृथ्वीवर पाठवत असतो. आणि जेव्हा त्या व्यक्तीचा उद्देश पूर्ण होतो ना, तेव्हा देव त्याला पुन्हा त्याच्याजवळ बोलावून घेतो. कारण तो व्यक्ती देवाच्या हृदयामध्ये असतो, देवाच्या जवळ असतो. तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता की तो व्यक्ती देवाचा प्रिय असतो. देवाला हे मुळीच वाटत नाही की त्याचा प्रिय व्यक्ती या मायानगरीतून राहून एखादं पाप करावं, ज्यामुळं त्या पापांची शिक्षा त्याला भोगावी लागेल. एकंदरीत म्हणायचं झालं ना, तर चांगल्या लोकांचा मृत्यू त्यांच्या चांगल्या कर्मामुळे लवकर होत असतो. म्हणजे कधी तुम्ही हे ऐकलं असेल की एखादा व्यक्ती असा व्यक्ती आहे ज्याला कधीच कुठलाही आजारसुद्धा नव्हता, कुठलाही त्राससुद्धा नव्हता. तो त्याच्या आयुष्यामध्ये खूप सुखी होता. त्यानं रात्री आनंदानं भोजन केलं आणि भोजन ग्रहण करून आहे ना, तो रात्री झोपी गेला. सकाळी तो उठलाच नाही, तो झोपूनच राहिला. म्हणजे अर्थातच कुठल्याही आजाराशिवाय, कुठल्याही त्रासाशिवाय त्याचा मृत्यू झाला ना. मग अशा वेळी लोक म्हणतात ना की किती पुण्यात्मा व्यक्ती होता, ज्याला देवानं एखादं सुखद मृत्यू दिला. एवढा सोपा मृत्यू दिला, त्याला कोणताही आजार दिला नाही, कोणताही त्रास दिला नाही, कोणतेही कष्ट दिले नाही. म्हणजे आपण पुराणामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की मृत्यूच्या वेळी मनुष्याला जी पीडा होत असते ना, ती एकदाच 100 विंचू चावल्याने जेवढी होत असते त्यापेक्षा अधिक होते. आणि इतका त्रास सहन करून सुद्धा मनुष्याचा मृत्यू होत असतो ना, या कलियुगामध्ये सर्व काही विपरीतच होत आहे. म्हणजे सर्व काही उलटच होत असतं ना. दाता गरीब असतो, म्हणजे जो दानधर्म करणार आहे तो गरीब असतो, आणि जो लोभी आहे तो धार्मिक असतो. जो पापी आहे तो दीर्घायू असतो. अर्थातच पापी व्यक्तीचं आयुष्य जास्त असेल, आणि जे सत्पुरुष आहेत ना, जे चांगले मनुष्य आहेत ते अल्पायू असतील. अर्थातच चांगले लोक कमी आयु जगतील. आणि कलियुगाचे हे सर्व लक्षण आहे ना, ते सर्व पुराणामध्ये सांगण्यात आलेले आहेत. आत्तापर्यंत आपण हेच ऐकलेलं आहे ना की मनुष्याचा जेव्हा मृत्यू होतो, मनुष्य मेल्यानंतर रिकाम्या हाताने जातो. पण ते सत्य आहे का? तर अजिबात नाही. मनुष्य मेल्यानंतर त्याच्यासोबत या 3 गोष्टी घेऊन जातो. पहिली गोष्ट आहे मनुष्याचे कर्म, दुसरी गोष्टी आहे त्याची स्मृती, आणि तिसरी गोष्ट आहे त्याची जागृती. या 3 गोष्टी आहेत ना, मनुष्य मेल्यानंतर सुद्धा त्याच्यासोबत घेऊन जातो. म्हणजे एखादा चांगला मनुष्य मेल्यानंतर आपण असे नेहमी म्हणतो ना की हा खूप चांगला मनुष्य होता, यानं कधीच कोणाला त्रास दिलेला नाही,
कधी कोणाला फसवलेलं नाही, तरीसुद्धा देवानं त्या मनुष्याला लवकर बोलावून घेतलेलं आहे. परंतु तुम्ही कथांमध्ये सुद्धा ऐकलेलं असेल की जेव्हा ऋषीमुनी कुठल्या देवावर किंवा अप्सरांवर क्रोधित व्हायचे ना, तेव्हा त्यांना या पृथ्वीवर जन्म घेण्याचा श्राप द्यायचे. आणि ज्याला कोणाला श्राप मिळायचा ना, तो भीतीने भरपूर घाबरून जायचा. तो जो कोणी असेल ना, तो ऋषीमुनींची क्षमा मागायचा आणि त्यांना विनंती करायचा ना की हे महात्मा, मला इतका मोठा श्राप देऊ नका, मला इतका कठीण दंड देऊ नका. म्हणजे हे मृत्यूलोक आहे ना, हे पूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वात चांगली जागा नाही किंवा सर्वात वाईटही जागा नाही. हे मृत्यूलोक अशी भयानक जागा आहे जिथे दंड भोगण्यासाठी देवांना किंवा अप्सरांना पाठवलं जात होतं. या मृत्यूलोकामध्ये असे प्राणी जन्म घेऊन त्यांच्या कर्माचं फळ भोगत असतात ना, आणि पुढच्या जन्मासाठी पुन्हा नवीन कर्म करत असतात, ज्याचं फळ त्यांना यमलोकामध्ये पुढच्या जन्मामध्ये मिळत असतात. म्हणजे सर्व प्राण्यांमध्ये मनुष्याच्या शरीराला श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. कारण का बरं? कारण मनुष्याच्या शरीराला मोक्षाचं द्वारच म्हटलं जातं ना. म्हणजे पूर्ण सृष्टीमध्ये मनुष्याचं शरीर नामस्मरण करून, भजन कीर्तन करून आपण मोक्षाची प्राप्त करू शकतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या सद्गुरू आईला कोणी शरण गेला ना, भया भगवंताला कोणी शरण गेला, तो या जन्म मृत्यूच्या चक्रामधून मुक्त होतो. आणि अशा मनुष्याला या पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. त्यामुळं जर मनुष्याला मोक्षाची प्राप्ती करायची असेल ना, तर देवाचं एक असं शरीर आहे ना, ज्याद्वारे मोक्षप्राप्ती केली जाऊ शकते. म्हणजे मोक्षाची प्राप्ती कशी होणार? तर मोक्ष प्राप्त करण्यासाठी तुम्हाला या जगाचा पालन करता आहे ना, ज्याचा कधीचा अंत नाही, ज्यामध्ये हा पूर्ण ब्रह्मांड सामावलेला आहे, अशा श्री हरी विष्णूची भक्ती करून आपण मोक्ष प्राप्ती करू शकतो. आता हा श्री हरी विष्णू कोण आहेत बरं? ही सर्व भगवंताचीच रूपं आहेत ना. श्रीरामाचे रूप आहे. म्हणजे पृथ्वी लोक कर्मभूमी आहे आणि प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला पुढचा प्रवास करायचा असतो. आपण जेव्हा या पृथ्वी लोकावर जन्म घेतो ना, तेव्हा पृथ्वी लोकावरची माया असते, ती आपल्याला तिच्याकडे भक्ती करून, दान धर्म करून, पुण्य प्राप्त करून मोक्ष प्राप्त केलं जाऊ शकतं. नाहीतर मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल. म्हणून ही 84 लक्ष योनीमधून सारखा प्रवास करावा लागेल. पुन्हा जन्म घ्यावा लागेल, पुन्हा त्याचा मृत्यू होईल, पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागेल, पुन्हा त्याचा मृत्यू होईल. असे चक्र आहे ना, कायमस्वरूपी चालू राहणार. ज्यानं पृथ्वीवर खूपच पाप केलेले आहेत, त्यानं अन्य लोकांना खूप सतावलेलं असेल, तर पुढच्या जन्मामध्ये त्याला जास्त आयुष्य दिलं जातं. कारण जेणेकरून तो त्याच्या पापांचं फळ आहे ना, त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये भोगू शकेल. म्हणजे जेव्हा कधी आपला माणूस आपल्याला सोडून निघून जातो ना, तेव्हा आपल्याला खूप दुःख होतं. गरुड पुराणामध्ये असं वर्णन मिळतं की ज्याचा मृत्यू होतो त्याचा आत्मा मृत शरीराला सोडून यम लोकामध्ये पोचतो. आणि जेव्हा हा आत्मा मृत होतो ना, तेव्हा हे मृत शरीर यम लोकामध्ये जातं. तेव्हा त्याला किती यातना सहन कराव्या लागतात ना, ते बघा, वर्णन करायला सुद्धा भीती वाटते. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये किती जरी दुःख जरी आलं, किती जरी संकट जरी आली, तरी भगवंताची चरण कधी सोडू नका. कारण हे भगवंताचे चरण आहेत ना, मनुष्याच्या अधोगतीपासून वाचवू शकतील, तुमच्या जीवनामध्ये संजीवनी निर्माण करतील. आणि ती संजीवनी कधी तुम्हाला उपयोगी येईल ना, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. कधी कधी आपण म्हणतो की माझा मृत्यूच झाला असता, माझ्या जीवनाचं काहीच राहिलं नसतं, पण भगवंताची कृपा होती ना, म्हणून मी वाचलो आहे. म्हणून ही भगवंताची कृपा
जर निरंतर तुमच्यावर ठेवायची असेल ना, तर भगवंताला शरण जा, 2 वेळची उपासना करा, श्रवण करा, समर्थांच्या विचारांमध्ये राहा, समर्थांच्या नियमांमध्ये राहा, तुमच्या जीवनाचं भलंच होईल. जय जय रघुवीर समर्थ.